सेट 6.5 मधला हा दुसरा क्वेश्चन आपण पाहतोय, जे लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं की हिस्टोग्राम काढणे विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढला होता. म्हणजे तिथे दोन्ही गोष्टी केल्या होत्या, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढला होता आणि हिस्टोग्राम सुद्धा काढला होता. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे टॉपिक दिसला, आपण हे चार्ट काढून घेतलेला आहे. आपल्याला इकडे जागा ही ग्राफ काढण्यासाठी आपण ठेवलेली आहे. इकडे आपण उभा कॉलम बनवणार आहे. क्वेश्चन आपला इथपर्यंतच आहे, इथून एवढा वरती. ठीक आहे. आपल्याला हा क्वेश्चन दिसला की आपल्याला माहित आहे स्टॅटिस्टिक्स, शेवटचं वाक्य वाचायला एकच वाक्य आहे. वाचणार काय? शो द फॉलोइंग डाटा बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन तो डाटा आपल्याला दाखवायचा. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे एका रेषेमध्ये तुम्हाला तो दाखवायचा आहे. त्याला म्हणतात वारंवारता बहुभुज, बहुभुज वारंवारता. ठीक आहे. आता याला तुम्हाला माहितच आहे, हिस्टोग्राम काढण्यासाठी आपण काय करत असतो, हा टेबल आणि हा टेबल वापरत असतो. डायरेक्ट हा क्लास असतो आणि हा आपली फ्रिक्वेन्सी असते, एक्स ऍक्सिस वर, हे वाय ऍक्सिस वर, आणि लगेच आपण त्या ठिकाणी काय करत असतो, हिस्टोग्राम काढत असतो. ठीक आहे. पण आपल्याला हिस्टोग्रामच्या मदतीने इथे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचं आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, इथे की जो की 4 दिलेला आहे, 2 व्हॅल्यूज आहे, याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, त्याचा वर्ग मध्य काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स लिहायचे आणि त्या कोऑर्डिनेटच्या थ्रू आपण काय करणार आहे, ग्राफ काढणार आहे. त्याला आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणतो. बघा, आता हा टेबल लिहित असताना आपण एक क्लासला आपलं सांगितलं होतं की करायचं काय. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहे याला क्लास म्हणत असतो. इथे इलेक्ट्रिक बिल लिहिलेलं आहे, बरोबर आहे, रुपीज मध्ये. तर 0 ते 200, 200 ते 400, 400 600, 600 ते 800, 800 ते 1000. ठीक आहे. आणि फॅमिलीज मध्ये 0 ते 200 मध्ये जे बिल आलेलं आहे तर 240 फॅमिलीला आलेला आहे. 200 ते 400 जे आहे तर ते कोणाला आलेलं आहे, 300 फॅमिलीला आलेलं आहे. 400 600 दरम्यान कोणाला 450 फॅमिलीला बिल आलेलं आहे. 600 ते 80 दरम्यान 350 आलेला आहे आणि हे 160. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपण काय करत असतो, हे जो काही चार्ट आहे हा जसेच तसं लिहून घेत असतो. आता फक्त एक सोडून देत असतो आपण. ठीक आहे. लिहिणार आपण एक सोडून दिला असता, 0 ते 200. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, 200 ते 400. ओके. त्यानंतर 400 ते 600, 600 ते 800, 800 ते 1000. बरोबर आहे, इथपर्यंत आलो. आता तुम्हाला माहितच आहे आपण काय करत असतो, हे एक वरचा आणि हा शेवटचा. याच्यामध्ये आता एक तुम्हाला एक क्लास लिहायचा असतो. ठीक आहे. एक आपण काय करत असतो, क्लास लिहित असतो. आता हे दोन, एक वरून आणि एक खालून आपण एक एक्सटेंड एक्स अगोदरचा क्लास लिहित असतो. पण आता इथं मग तुम्हाला लक्षात घ्या, 200 शेवटची व्हॅल्यू इथं बरोबर आली, इकडे पुढे 200 चे 400. बरोबर आहे. तर मला सांगा, या 200 च्या अगोदरची व्हॅल्यू कोणती असणार आहे, 0. त्या 0च्या अगोदरची व्हॅल्यू काय, इथे 0 लिहिल का आपण, इथे लिहिणार आपण 0. बरोबर आहे. आणि त्यानंतर याच्या अगोदर 0च्या अगोदरचे 200 राहील की नाही, पण ते 200 कोणते असणार आहे, मायनस 200 असणार आहे. ठीक आहे, -200 असणार आहे. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की बा -200 आणि 0 याचा जो मिड पॉइंट असेल तो असेल -100. क्लास मार्क काय असेल, त्यातला वर्ग मध्ये काय आहे, -100. इलेक्ट्रिसिटीचं जे बिल आहे तर ते मायनस मध्ये येईल, तो कोणाचं नाही. म्हणून हा जो चार्ट आहे हा आपल्याला लिहायचं काम नाही. पहिला जो आहे तो टेबल आपल्याला बनवायचं कामच नाही. ओके, असं म्हणलं तरी चालतं. हा लिहायचा नाही. ठीक आहे, लिहायचा नाही. मग आपण लिहायचं आता 0 ते 200. 0 ते 200च्या जो वर्गमध्ये आहे, पहिले आपण हे काय व्हॅल्यूज लिहून टाकू इकडे. 0 ते 200च्या दरम्यान किती व्हॅल्यूज आहे, 240. फ्रिक्वेन्सी किती आहे, 240 आहे. त्यानंतर 240च्या दरम्यान 300 आहे, इथे लिहून घेऊ आपण 300. त्यानंतर 400 600 दरम्यान 550. त्यानंतर 450. ओके. त्यानंतर 600 ते 800 दरम्यान 350. आणि त्यानंतर आहे 800 ते 1000च्या दरम्यान 160. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. हे तर आपल्याला दिलेला डाटा आपण लिहून घेतला. पण आता तुम्ही वरचा जो टेबल केला होता, ठीक आहे, या वरच्या टेबल तर करायचं काम नाही पडलं, पण आपण एक शेवटचा तर टेबल तयार करावा लागेल आपल्याला. ठीक आहे, शेवटचा आपण टेबल करणार आहे. शेवटचा टेबल काय आहे, इथं काय आहे, 1000 आहे. एक्सटेंड केला एक टेबल आपण शिल्लक करतो आणि याच्यामध्ये सगळ्यामध्ये कितीचा गॅप आहे, 200चा, म्हणून किती येईल इथं, 1200. ठीक आहे. ओके. आणि आपण माहित आहे की इकडे फ्रिक्वेन्सी काय घेत असतो आपण, 0. बरोबर आहे. हा. आता मला सांगा, इथे याची जी फ्रिक्वेन्सी आहे ही, जो आपण एक टेबल घेतलेला नाहीये, जो आपण लिहिलाय की -200 ते 0, इथं -100 होतं, तर आपण एक फ्रिक्वेन्सी काय कन्सिडर करत होतो आपण,
झिरो कन्सिडर करत होतो. म्हणजे याचा अर्थ काय की ती झिरो पासूनच सुरुवात होते आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे. ठीक आहे, मिड पॉईंट त्याचा झिरो आहे. आता हे काही लिहायचं नाही, हे लिहायचं काम नाही आपल्याला, पण एक झिरो आहे असं आपण सपोज करायचं. त्याची जी रिडिंग भेटणार आहे आपल्याला कुठे भेटणार आहे, झिरोला भेटणार आहे. ठीक आहे, असो. आता बघूया 0 ते 200 दरम्यान जी काही क्लास मार्क आहे जो वर्गमध्ये आहे, तर तो काय भेटेल रे, 200 भागीला 2 बरोबर किती, 100. वर्गमध्ये 100. 200 300 मधला वर्गमध्ये काय, 300. काय राहील, 300. बघा ना, 200 आणि 400 600. 600 भागीला 2 किती, 300. हा, 400 आणि 600 1000 किती रे, 500. बरोबर आहे. हा, म्हणजे इथं कितीचा गॅप आहे बरं, 200चा गॅप आहे का. बघा 100 मध्ये 2 आहे, 200 ऍड केले 300, याच्यामध्ये 200 ऍड केले म्हणजे इथे काय होईल रे, 700. इथं काय येईल, 900 1100. बरोबर आहे, झाला आपला काम. ठीक आहे. आता इथं आपण काय लिहित असतो की हे जे कॉर्डिनेट्स आहे हे क्लास मार्क म्हणजे आपला कोण असतो, एक्स असतो आणि वाय असतो. ठीक आहे, याला कॉर्डिनेट मध्ये लिहिणार आपण. आता बघा याचं बी व्हॅल्यूज काय घेणार, एक्स वर सुद्धा काय घेणार आपण, झिरोच घेणार आहे की नाही. म्हणजे इथे भेटेल तुम्हाला 0 0 असं म्हणलं तर चालेल. ते लिहिलं काय नाही लिहिलं काय फरक पडत नाही, पण आपण आपल्या पद्धतीने घेऊ. इथे पहिला जो भेटेल तुम्हाला 0 ते 200 दरम्यान कॉर्डिनेट्स भेटेल, एक्स ऍक्सिस वर 100 आणि वाय ऍक्सिस वर किती भेटेल तुम्हाला, 240. तिकडेच तसंच 300. बरोबर आहे ना, हो 300 300 बरोबर आहे ना. ओके, हा 300 300. इथे 300 आणि इकडले हे 300. बरोबर लक्ष द्या. हा, 500 आणि इथं किती रे, 450. 500 आणि 450, 450. त्यानंतर 700 आणि 350, 700 आणि 350. 900 आणि किती रे, 900 160. आणि लास्ट व्हॅल्यू आहे आपली 1100, 1100 आणि 0. ठीक आहे, हे झाले आपले कॉर्डिनेट्स, एक्स वाय चे कॉर्डिनेट्स आहे आपल्याकडे. हे कोणते कॉर्डिनेट्स आहे, एक्स वाय असे कॉर्डिनेट्स असतात ना हे, ते आपण आता ग्राफ वर रिप्रेझेंट करू. हा तुमचा एक्स ऍक्सिस कोण आहे, हा आता तुमचा एक्स ऍक्सिस आणि इकडे वरती कोण असतो तुमचा, हो चला वाय ऍक्सिस. हा तुमचा वाय ऍक्सिस. इकडे एक्स एक्सेस चा कोण असेल, इकडे एक्स डॅश आणि इकडे कोण असेल, वाय डॅश. ठीक आहे, निगेटिव्ह व्हॅल्यूज असल्या कारण इथे सुरुवात कशी होते, 0 ना. ठीक आहे, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे या टेबलवर ना. आता या टेबलचं काम संपलं, आता इकडे वरती या टेबलचा विषय आता आपल्याला की जी काही फ्रिक्वेन्सी आहे वरती वाय ऍक्सिस वर आपण फ्रिक्वेन्सी लिहित असतो. बघा ह्या वायची व्हॅल्यू सर्वात जास्त व्हॅल्यू कोणती बघा इथं, 240 300 450 350 160. सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे, 450 आहे. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या एक लक्षात पण आलेलं आहे की ह्या व्हॅल्यू कशा आहेत, रॅन्डम आहेत. आहेत का नाही पहा, 240 आहे, ही 300 आहे. म्हणजे असं हे नाहीये 250 300 350 400 450 अशी आहे का, नाही, मदत आलेली व्हॅल्यू आहे. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये त्या ब्लॉक मध्ये काल जे शिकवलं होतं आपण की त्या जो 1 सेंटीमीटरचा जो ब्लॉक आहे त्यामध्ये नंबर ऑफ लाईन्स किती असतात, 10. तर त्या 10 लाईनला प्रत्येक लाईनला काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, तशी तर पहिल्या याच्यात बी होती, पण काय करायचं आपण डायरेक्ट लिहून ठेवायचं की ही इथून एवढी व्हॅल्यू 10 आहे, इथून एवढी 20 असं म्हणून लिहित होतो. पण आता इथे कसं आहे की आपल्याला काहीतरी व्हॅल्यूज आपण 450 पर्यंत वाय ऍक्सिस वर लिहित जाणार नाही, 1 2 3 450 पर्यंत जाणार का, नाही. त्यासाठी त्याची अशी अरेंजमेंट करणार की जेणेकरून आपल्याला ते सोपं जाईल 450 पर्यंत. तर तो टेबल तयार करणार. आता मला सांगा, हा जो टेबल बनवलेला आहे वाय ऍक्सिस वर त्याच्या व्हॅल्यू घेणार आपण, तर ते आपण घेऊ शकतो 50 न सुद्धा घेऊ शकतो किंवा 100 न घेऊ शकतो. तर 100 नच घेऊन टाकू. ठीक आहे, की म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन म्हणजे एका लाईनची व्हॅल्यू आपली किती येऊन जाईल, 10 येऊन जाईल. ठीक आहे, तर आपण इकडं किती बनवणार, एक याला व्यवस्थित करणार. आता मोठं घेणार इकडे 1 2 3 4 5 6 7. बरोबर आहे, ठीक आहे. 7 7 म्हणजे किती रे, 700. ठीक आहे रे, म्हणजे इथं स्केल लिहिणार तुम्ही. आता इकडे काय लिहिणार, तुमचं काम स्केल लिहिणं आहे. स्केल म्हणजे प्रमाण. इकडे ऑन एक्स ऍक्सिस, ऑन एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर. आता हा तुमचा 1 सेंटीमीटर असेल. आता इकडे काही विषय नाहीये, 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
तर ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर तुम्ही काय घेणार आहे बघा. आता इथं एक्स ऍक्सिस वर व्हॅल्यूज कोणत्या लिहिणार तुम्ही? एक्स ऍक्सिस वर कोणत्या असणार तुमच्या? ह्याच लिहिणार का नाही? बरोबर आहे. एक्स ऍक्सिस वर व्हॅल्यू कोणत्या तुमच्या? क्लास मार्क 0, 100, 300, 500, 700, 900, 1000. याच्यामध्ये सुद्धा तुमचा कितीचा गॅप आहे? 200चा गॅप आहे. ठीक आहे. तर आपण इथं ग्राफ काढण्यासाठी हा वाय ऍक्सिस आहे, हा आपला एक्स ऍक्सिस आहे. वाय ऍक्सिस वर आपण काय केले? नंबर ऑफ लाईन्स या ठिकाणी रायटन केल्या इन द फॉर्म ऑफ फ्रिक्वेन्सी. आता इकडे काय असणार आहे? आपल्या फॅमिलीज असणार. या साईडला वाय ऍक्सिस वर कोण असणार आहे? आपल्या फॅमिली असणार आहे. ठीक आहे. नंबर ऑफ फॅमिलीज. इकडे बघा फ्रिक्वेन्सी ही आपण वाय ऍक्सिस वर रिप्रेझेंट करत असतो. तर इथं लिहिणार आपण स्केल लिहिणार. पहिले स्केल लिहून घेऊ काय काय आहे. तर या हिशोबाने लिहिलेलं आहे आपण. आता इथं काय आहे? 100, 200, 300, 400, 500. आपल्याला 400 500 पर्यंतच काम आहे. बघा हायेस्ट किती व्हॅल्यू आहे? 450 आहे, 450. तर 500 पर्यंत सुद्धा आपण लिहू शकतो, पण आपण एखादा शिल्लक लिहिलं तर काही फरक पडत नाही. 600, 700. ठीक आहे. ओके. जेव्हा जिथपर्यंत तुम्हाला रीडिंग आहे तिथपर्यंतच तुम्ही कॅल्क्युलेशन करणार आहे, त्याचा काही विषय नाहीये. ठीक आहे. त्यानंतर इकडं एक्स ऍक्सिस वर आता आपल्याला काय करणार आहे? इकडे सुद्धा एक्स ऍक्सिस वर 100, 300, 500, 700, 900, 1100 अशा सुद्धा त्या ठिकाणी व्हॅल्यू दिलेल्या आहे. तर इथे सुद्धा आपण काय करणार? 100, 200 ला लिहू शकतो. 1100 पर्यंत आपण रीडिंग लिहू शकतो का नाही? इकडे सुद्धा 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000 आणि लास्ट आहे तुमचा 1100. नेक्स्ट काय आहे तुमचं? हा एक्स ऍक्सिस आहे. इथं आहे तुमचा 1100. ओके. आता जे काही लिहिलेलं आहे तुम्ही आता त्या स्केलवर लिहून टाका की तुम्ही एक्स ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतलेला आहे? 100. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय? तर 100. 100 काय रे? इकडं एक्स ऍक्सिस वर काय लिहित असतात तुम्ही? क्लास मार्क कशाचे? इलेक्ट्रिक बिल आहे. इकडे काय आहे? बिल आहे ते रुपीज मध्ये 100 रुपीज आहे. ठीक आहे. हा. नंतर ऑन वाय ऍक्सिस वर काय आहे की 1 सेंटीमीटर बरोबर वाय ऍक्सिस हा तुमचा 1 सेंटीमीटर बरोबर तुम्ही काय घेतलेला आहे? कितीचा गॅप आहे? तो 100चा गॅप आहे. कितीचा? 100. म्हणजेच काय? 1 सेंटीमीटर इज नथिंग बट 100. काय? तर फॅमिलीज किती आहेत? 100 फॅमिलीज आहेत. ओके सर, आम्ही स्केल लिहिलं बरं. आता स्केलचं काम संपलंय आता आपला. आता आपण आपले कोऑर्डिनेट घेऊ. या कोऑर्डिनेटच्या थ्रू आपण काय करणार आहे? आता आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन लिहिणार आहात. ठीक आहे. पहिलं जे कोऑर्डिनेट आहे तो ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे की -200 आणि 0 चा जो काही मिड पॉइंट आहे तो -100 आहे. -100 मध्ये तुमची फ्रिक्वेन्सी येणार नाही. सो दॅट्स वाय वी कॅन टेक द व्हॅल्यू इज 0 विच इज स्टार्टिंग फ्रॉम 0. कुठून सुरुवात होत आहे? 0 पासून. म्हणजे पहिला जो कोऑर्डिनेट आहे बघा, एक्स वर किती? 0 आणि वाय ऍक्सिस वर पण हे पहा, एक्स ऍक्सिस वर 0, वाय ऍक्सिस वर पण 0, म्हणजे तो पॉईंट इथे येईल तुमचा. त्यानंतर दुसरा पॉईंट पहा, 100, 240. एक्स ऍक्सिस वर 100. कुठे एक्स ऍक्सिस वर 100 पहा? इथं आहे. हा. आणि वाय ऍक्सिस वर 240. वाय ऍक्सिस हा तुमचा 240 पहा कुठे? तर इथं 100 आहे, 200 आणि 300 दिसतात का तुम्हाला? 240 माहित आहेत का? नाही सर, आम्हाला 240 माहित नाही. पण तुम्हाला माहित आहे की या मध्ये इथून तर इथपर्यंत 1 सेंटीमीटरच्या मध्ये किती लाईन्स असतात? 10 असतात. म्हणजे प्रत्येक लाईनची व्हॅल्यू 10 असणार आहे. तर तुम्हाला माहित आहे की इथे एक फेंट वाली लाईन सुद्धा असते अशी, म्हणजे ती असते. आता इथं 200 असेल तिथं किती असते? 250. 250च्या खालची जी लाईन असेल तर ती असेल 240. ओके. मग आता आपण घेऊ एक्स ऍक्सिस वर 100 वर हात ठेवला आणि वाय ऍक्सिस वर 240. आता शोधा 100, 200, 300. बरोबर आहे. तर 300च्या खाली ही 250 आणि त्याच्या खालची एक लाईन जी असणार आहे छोटी वाली, तर ही राहील तुमची 240. अरे याला आपल्याला आयताग्राम काढायचा आहे का? नाही ना. आयताग्राम नाही, आयतालेख काढायचा आहे का? नाही. नाही ना, हिस्टोग्राम नाही काढायचा आपल्याला. पॉईंट लिहायचा फक्त. पॉईंट आहे बघ ना, हे 200. वाय ऍक्सिस बा, एक्स ऍक्सिस वर किती? 100. हा. वाय एक्स ऍक्सिस वर 100 आणि वाय ऍक्सिस वर 240. वाय ऍक्सिस वर 100, 200 आणि 200च्या नंतर 240 आहे ना. इथं 250 होते, त्याच्या खालचा एक 240. ठीक आहे. इथं लिहिणार तुम्ही 100 आणि 240. ठीक आहे. आता बघा पुढचा जो पॉईंट आहे 300. कुठे आहे 300? एक्स ऍक्सिस वर पहा,
100 200 300 इथं 300 बोट ठेवा. नंतर काय आहे वाय ऍक्सिस वरला 300, वाय ऍक्सिस वरला 300 बा वाय ऍक्सिस वर 100 200 300 शोधत जायचं 100 200 300 इथं तो पॉईंट येईल तुमचा कुठं असा इथं येईल, इथं येईल तुमचा 300 300 ठीक आहे 300 300 आला. हा दुसरा झाला पॉईंट. आता तिसरा पॉईंट हे पहा 500 450 एक्स ऍक्सिस वर किती 500 एक्स ऍक्सिस वर पहा 100 200 300 400 500 इथं 500 वर बोट ठेवलं त्यानंतर 450 वरती 450 पाहिजे तुम्हाला ना. इकडे बघा 500 वर आहे आणि इकडे वाय ऍक्सिस वर किती 450 पहा 100 200 300 400 आणि हे 500 याच्या मधलं जे असणार आहे तर इथं जी लाईन असणार आहे तर ही फ्रंटवाली तर ही अर्धी असते की नाही म्हणजे 450 इथं आहे. इथे लिहिणार तुम्ही 450 हे तुमचे 240 आहे. इथे ही लाईन जी आहे ना ही 240 वाली आहे आणि ही किती असणार आहे 450 वाली लाईन असणार आहे छोटी वाली. ठीक आहे. आता इथं बघा 500 आणि हे 450 अशा हा पॉईंट तुमचा इथे येईल असा असा आणि हो आपला इथे. ठीक आहे इथं आहे तुमचा पॉईंट येईल. ठीक आहे हा तुमचा 500 आणि एक्स ऍक्सिस वर कुठं 500 आणि वाय ऍक्सिस वर किती 450. ठीक आहे. हा चला त्यानंतर 700 एक्स ऍक्सिस वर 700 आणि वाय ऍक्सिस वर 350. हा एक्स ऍक्सिस वर 700 100 200 300 400 500 600 700 700 एक्स ऍक्सिस वर 700 वाय ऍक्सिस वर किती 350. आता 350 100 200 300 आणि 400 च्या मधात कोण असणार आहे इथं 350 असणार आहे. बरोबर आहे. इथे येईल तो पॉईंट तुमचा इथं कोण येईल रे 700 350 700 350. ओके. आता पुढचं सांगा 900 आणि 160 900 पुढे 900 बघा 500 600 700 800 900 इथं एक्स ऍक्सिस वर 900 आणि वाय ऍक्सिस वर 160 सांगा 100 आणि 200 च्या मधात असला पाहिजे. इथं कोण असतं रे 150 100 आणि 200 मधला कोणता पॉईंट आहे 150 आहे की नाही. आणि त्याच्यावरची एक छोटीशी लाईन काय असणार आहे 160 असणार आहे. एक छोटीशी लाईन जी असणार 160 असणार आहे. इथे कोण आहे 350 असणार आहे. ठीक आहे. आता ह्यो जो 160 आहे आणि शेवटचा जो आहे तो काय आहे 900 हा 900 इथे. ठीक आहे बघा 160 आणि हे तुमचे 900 इथे इथे 900 एक्स ऍक्सिस वर 900 आणि वाय ऍक्सिस वर 160. ठीक आहे वाय ऍक्सिस वर 160. हा आता शेवटचं काय आहे हे बघा इकडे शेवटचं एक्स ऍक्सिस वर किती 1100 आणि वाय ऍक्सिस वर किती 0 पहा एक्स ऍक्सिस वर 1100 शोधा 100 200 300 400 500 600 700 800 900 1000 आणि 1100 आहे. 1100 एक्स ऍक्सिस वर वाय ऍक्सिस वर 0 वाय ऍक्सिस वर 0 पहा कुठे येतं इथंच आहे. याच्यावरच राहील तो पॉईंट इथं म्हणजे तो पॉईंट कुठे राहील तुमचा 1100 वर इथं राहील म्हणजे इथं राहील तुमचा 1100 आणि 0. आता या पॉइंटला कनेक्ट करायचं आहे तुम्हाला माहिती आपण कनेक्ट करत असतो. आता कनेक्ट बाय युझिंग द स्केल त्याला कनेक्ट करणार आपण आता सगळे पॉइंट्स बघा. आता हा 0 आणि हा पॉइंट आता कनेक्ट करायचा. ठीक आहे बरोबर स्केल कनेक्ट झाला. नंतर हा पॉइंट ठीक आहे त्यानंतर हा पॉइंट इकडे मग आता जिकडे जायचं जे पॉइंट सिक्वेन्स जसे असतील तसे हा मग इकडे मग हा असा इथं कनेक्ट करायचा असा त्यानंतर हा पॉइंट इथं कनेक्ट करायचा असा खाली नंतर हा शेवटचा पॉइंट जो आहे तो कनेक्ट करून घ्यायचा. अशा पद्धतीने हा आपला झाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. हा कुणीकडे काय नाही समजलं इथून 350 पासून काल शिकवलं आपण ग्राफ पेपरवर सुद्धा समजून सांगितले की कोणत्या लाईनला कशी कशी व्हॅल्यूज आहे आणि तसे बोर्डवर सुद्धा समजून सांगितलं होतं. ठीक आहे